फटका संघाचा श्री गणेश करतोय आपल्या संघासाठी जोगीत हलका त्यानं टोलाला फटका स्ट्राइक ला ते जोगीत पुन्हा टाईपच्या साहाय्याने मारलेला फटका ऑफच्या दिशेला 3 चेंडू 3 धावा दोन्ही फलंदाज अतिशय सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू पंचांना वामक करण्याची संधी वाईटनी धावसंख्येत बरोबर ती धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 3 चेंडू 4 धावा मोरेगाव संघाची पुन्हा टाईपच्या सहाय्याने मारण्याचा हॅलो 4 चेंडू हॅलो 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 3 चेंडू धावसंख्या झाली ती मोरेगाव संघाची 10 शेवटचे 3 चेंडू गोलंदाज आहेत ते नितीन बाने एक अष्टपैलू खेळाडू बीव्ही एकलव्य संघाचा जयेश रनआउटची संधी 4 चेंडू धावसंख्या झाली ती 11 पुन्हा हलक्या हाताने टोळ्याला फटका पाच चेंडू धावसंख्या झाली ती 12 शेवटचा चेंडू 1 टू गो सामना करत येते जयेश लेगच्या टोळ्याला फटका डिक्लेअर झोन मध्ये 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मोरगाव संघाची 13 गोलंदाज ते मारुती दादा सामना करत ते जोगीत दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती मोरेगाव संघाची 13 शांत असं धावफलक ठेवलंय बीव्ही एकलव्य संघाने पुन्हा हलक्या त्याने टोलाला फटका ते मारुती दादा सामना करते ते जयेश जागा बनवून मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न काही सक्सेस होत नाही डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू डिक्लेअर धावसंख्येत भर होते ती धावसंख्या झाली ती 15 2 चेंडू 15 धावा लेगच्या शेला टोलला फटका डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्येत भर होते ती धावसंख्या झाली ती 16 3 चेंडू 16 धावा शेवटचे
3 चेंडू सामना करत येते जयेश. लेगच्या दिशेला जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला काही चेंडू समजला नाहीये. चार चेंडू धावसंख्या झाली ती 17. शेवटचे 2 चेंडू 2 टू गो सामना करत येते जोगित. आमच्या शेलाडोला फटका अतिशय चांगली अशी क्षेत्ररक्षण रनाडूची संधी परंतु संधीचं काही सोनं करू नाही शकले. एकनी धावसंख्येत बरोबर ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. शेवटचा चेंडू 1 टू गो सामना करत ते जयेश. टॅपच्या साहाय्याने मारायला फटका पुन्हा रनआउटची संधी. तीन षटक संपल्यानंतर मोरेगाव संघाची धावसंख्या झाली ती 19. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी BV एकलव्य चे सगळेच खेळाडू. गोलंदाज सनीदादा सामना करते जयेश. 3 षटक संपल्यानंतर मोरेगाव संघाची धावसंख्या झाली ती 19. बिनबाद 19. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा मारचा प्रयत्न करतो मोरेगावचे संघाचे 2 हार्ड हिटर फलंदाज. चेंडू लेगच्या दिशेला टोळलेला फटका क्षेत्ररक्षण ते बानू बानेकडून चुकी होती आहे. रनआउटची संधी गमावत आहेत. पुन्हा आमच्या शेरडोला फटका पुन्हा अतिशय खराबाचं क्षेत्ररक्षण करत आपल्या संघासाठी. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 21. स्ट्राईकला ते जयेश. अतिशय चांगला असं कमबॅक सनीदादा याच्याकडून डॉट चेंडू फलंदाजाला काही समजणार नाही चेंडू जयेश. 3 चेंडू धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21. पुन्हा लेगच्या शेलटोला फटका अतिशय चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट होत आहे परंतु अंपायर अपील फेटाळतायत. अतिशय चांगला असे क्षेत्ररक्षण मारुती दादा यांच्याकडून. 5 चेंडू धावसंख्या झाली ती 23. 9 चेंडू आहे ठीक आहे. शेवटचा चेंडू आणि चेंडू सीमा रेषे पार 4 धावांसाठी अतिशय खराब क्षेत्ररक्षण 4 धावसंख्येत वाढवते ती मोरेगाव संघाची 29. अतिशय चांगलाचा चेंडू जोगी त्यांच्या फलंदाजीतून 4 धावा निघाल्या. आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं जग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला तवा नवीन पोपट हा तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला
हॅलो, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सामना त्वरित सुरू करत आहेत. 2 फलंदाज आले आहेत. स्ट्राईकला ते बने, नॉन स्ट्राईकला ते एबी. दोन्ही एक हार्ड हिटर फलंदाज. गोलंदाज ते भावेश. स्ट्राईकला ते बने. एक वसई विरार मधलं एक मोठं नाव बने. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू हलक्यात टोळाला फटका ऑफच्या दिशेला. सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी, आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन आपल्या संघासाठी बॅटिंग करतोय बने. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. जोगीत काहीतरी गोलंदाजाला कानमंत्र देत आहे. ते कानमंत्र कितपत कामी येते ते पाहूया आता. हलक्या हाताने टोलला फटका. बने यांच्या फलंदाजीमधून अतिशय सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी बने फलंदाजी करतोय. स्ट्राईकला इथं आले ते एबी. एक हार्ड हिटर फलंदाज बीवी एकलव्य संघातला. ते चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज भावेश. 4 चेंडू 4 धावा. शेवटचे 2 चेंडू टू गो. सामना करेल ते बने. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका ऑफच्या दिशेला. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. सामना करेल ते एबी. लेगच्या शेला टोळ्याला फटका. डिक्लेअर झोन मध्ये अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी भावेश. 61 संपल्यानंतर बीवी एकलव्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. गोलंदाज येतोय तो संकेत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते संकेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. गोलंदाज ते संकेत. सामना करेल ते एबी. एक हार्ड हिटर फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी कशा रीतीने फलंदाजी करतो. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका. रनआउटची संधी जोगीत. पंच रिव्ह्यू घेतलाय. आणि एबी एक हार्ड हिटर फलंदाज गडी बाद होतोय. तंबूच्या दिशेला परततोय. एबी यांची जागा सांभाळायला येत आहेत तो आता. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला थँक्यू डीजे. फलंदाज ते विक्की. एबी यांची जागा भरून येण्यासाठी आले आहेत ते. चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी संकेत. शेवटला फटका. गचाड क्षेत्ररक्षण आणि बॅकअप अतिशय खूप चांगलं. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण जया यांच्याकडून. बॅकअप सुद्धा अतिशय चांगलं भेटतंय. परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय कॉल चांगला. त्याच्यामध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात बने यांच्याकडून. 3 चेंडू धावसंख्या झाली ती बीवी एकलव्य संघाची 9. चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी संकेत. पुन्हा टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका. जोगी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतात. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण
अतिशय चांगला आपल्या संघासाठी 100% देत आहेत जोगित. लेगच्या शेवटला फटका अतिशय खराब अशी गोलंदाजी नो चेंडू. चार चेंडू धावसंख्या झाली आहे ती 12. अतिशय खराब अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी संकेत. अतिशय खराब गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी संकेत. विक्की अतिशय चांगल्याची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नो चेंडूवरती एक मोठा प्रहार केला 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 18. शेवटचे चेंडू 1 टू गो. दोन षटक संपल्यानंतर बीव्ही एकलव्य संघाची धावसंख्या झाली ती 19. एक गडी बाद. बारा चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता बीव्ही एकलव्य संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज जोगित हलक्या त्याने त्याच्या शेवट टोलेला फटका अतिशय सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. विक्की स्ट्राईक ते बने. लेगच्या षटकाला फटका रनआउटची संधी परंतु खराब असा क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ काय मिळत नाहीये. पुन्हा हलक्या त्याने डोला फटका. डिक्लेअर झोन मध्ये काही जात नाही चेंडू. बने अतिशय चांगला क्षेत्ररक्षण संकेत यांच्याकडून परंतु रनआउटची संधी होती. संधीचं काही सोनं करू नाही शकले. चार चेंडू धावसंख्या झाली ती 23. याच्या पुढचा होणारा सामना नामा बॉईज वर्सेस केएनसीसी. दोन्ही कर्णधार टॉस का बॉस कडे संपर्क साधायचा आहे. नामा बॉईज वर्सेस केएनसीसी दोन्ही कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं कॉमेंट्री बॉक्स कडे. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता बीव्ही एकलव्य संघाला जिंकण्यासाठी. नामा बॉईजचा कर्णधार आला आहे. केएनसीसीचा कर्णधार टॉस का बॉस कडे संपर्क साधायचा आहे. त्याचा मॅच होणारा सामना टॉस सोडून घेतील ते हर्षद पिलाने उर्फ बाबू.
कोण KNCC साऊथ पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय विक्की. लेगचा शॉट मारण्याचा प्रयत्न होता बने यांच्याकडून. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता BV एकलव्य संघाला. अजून विकेट तक धरून आहे आपल्या संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी करतोय. डॉट चेंडू रनआउटची संधी होती परंतु काही तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला ते बने एक अनुभव असलेला फलंदाज. क्लोज फिल्डिंग लावतायत. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. लेगच्या शेटोला फटका गॅप होता गॅप भेदून काढलाय चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी बने यांच्या फलंदाजी मधून.